म्हजे कांय क्लायंट्स म्हाका सांगतात की जेन्ना ते इन्कम सर्टिफिकेट, रेसिडेंट सर्टिफिकेट वा कास्ट सर्टिफिकेट हाडून त्या ऑफिसांनी वतात तेन्ना तांकां एफिडेवीट करून हाडूंक लायतात. आतां एफिडेवीट करचें जाल्यार तुमकां पयलीं पर्सनली वचून स्टॅम्प पेपर 100 रुपीजचो घेवचो पडटा, मागीर तेजेर टायप मारून घेवचें पडटा ते फॉर्मेट, नोटरी कडेन वचून नोटरायज करचें पडटा. ताका तुमकां 500 ते 1000 रुपया खर्च येता. त्या भायर तुमचो वेळ वयता, एक वेळ हाफ डे तुमचो पिड्ड्यार जाता. महाराष्ट्र गव्हर्मेंटान 2004 ह्या वर्सा स्टॅम्प पेपर नासतना एफिडेवीट करूंक एक नोटिफिकेशन काडलेलें आसा. त्या प्रमाणे एफिडेवीट जर करतले प्लेन पेपरार करून ते त्या गव्हर्मेंट ऑफिसान दिव येता, स्टॅम्प पेपरची गरज ना. खूब जाणांक एक वेळ खबर नासत, गोवा गव्हर्मेंटानूय म्हाज्या म्हायती प्रमाणे 2015 ह्या वर्सा अशेंच एक सर्क्युलर काडलेलें आसा आनी म्हटलेलें आसा की एफिडेवीट आसा तेजी जागेर सेल्फ डिक्लेरेशन घेवंक जाय. म्हणजे तुमकां जर इन्कम सर्टिफिकेट, रेसिडेंट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट किंवा कन्स्ट्रक्शन लायसन्स मागूंक जाय, खंयचीच ऑथॉरिटी तुमकां स्टॅम्प पेपर घेया, फॉर्मेट मारा, मागीर वचून नोटरी कडेन नोटरायज करा अशें म्हणूं शकना. तर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे जो मनीस एप्लिकंट आसता तेणे स्वता टायप करून वा बरोवन दिवन तेजेर सायन मारून आपलो फोटो लायलो जाल्यार ते एक्सेप्ट करूंक जाय. खुबशा लोकांक आनी गव्हर्मेंट डिपार्टमेंटांक सुद्दां हें जर खबर ना वा विसरल्या तर गोवा गव्हर्मेंटान परत हाचेर एक क्लॅरिफिकेशन काडूंक जाय अशें म्हाका तरी दिसता. तुमकां कितें दिसता?